गुड मॉर्निंग पब्लिक. वेलकम टू माय नविष्ट घनिष्ठ प्रविष्ट ब्लॉग. वैभव भाऊ आलेले काय करा दादा. आम्ही चाललो आता मंदिरात, कारण मंदिरात जायचं राहतं यार चांगलं थांबायचं. आता आजीने नेमकं ना कॉरिडॉर पुसून ठेवलं आहे, चप्पल उचलून जावं लागेल. आजी 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 आवश्यकची इज्जत करतो म्हणून चप्पल तिकडून हातातून घेऊन आलोय. नाही तर तेच कारण इकडे करत आलो असतं. यस. नाही रे, आजी चांगल्या आहे. आजीचा नाच, आजी एकदम मस्त. विदेशी आजीचा बॉल लागता राहिला. बोलायचं नाही करणार. अरे इथून असा गेला आहे दंडापासून. याच गोष्टीमुळे अशा बडबडीमुळे मी याला ब्लॉगमध्ये घेतलं. काही पण येण्यामध्ये बडबड करत काय बोलायचं आता यार, हवा किती खतरी चालू यार. गाडी घालतो भाई कंटिन्यू पाऊस चालू आहे कालपासून. आता पाऊस थांबून गेलाय आणि आता मावशी थोडी एडी घेतील आमची. आजी बघा, मावशी बघा कशा बघताय आमच्याकडे. आता एडी घेतील थोडी आमची. व्हिडिओ काढून राहिलो व्हिडिओ. हाय करा आहे असं. हाय हायवे आहे. चला चाललं आम्ही मंदिरामध्ये यायचं हां का चालेल. आजी डेंजर बरं काय दिसतं कालू डायरेक्ट काम 25 करतील. कालू बॉय नमस्कार. आम्हाला काही कामं नाही, आम्ही नुसते व्हिडिओ काढत राहतो. आता डायरेक्ट मंदिरात जाऊन भेटतो. जाऊ दे. काही भेटली आम्हाला इथं देवाच्या मंदिरात. ही कंटिन्यू इथंच राहते, हिला काही कामं नाही का, देवाचं कामं राहतं सर्व. फक्त कॉल पण उचलत नाही, ती बात वेगळी. पण जाऊ दे, आता काय करता, काय बोलतं पण येत नाही. भक्तिताईंचा आवाज भारी. हां, भक्तिताई गाणं मस्त बोलता फक्त, काही पण बोला, आवाज एक नंबर. भक्तिताईला आवाज दे ना थोडासा. शिवाय घालते नको, मंदिर पण बघणार नाही. एंट्री झालेली बाई. बोला आमच्या ब्लॉगमध्ये काय म्हणायचं तुम्हाला. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. लेट येणार आहे ब्लॉग पण, ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. ब्लॉग लेट येईल. हा चालतं. हां सर्व चालतं आपल्या ब्लॉगमध्ये, काही विषय नाही. एंट्री चालते सर्व, नंतरच करतो. आता इथं काम चालू. पाणी पाणी जत आहे पाण्याला, काही होत आहे. पड पाण्या पड पाण्या पड रे पाण्या. पूर येण्यास आहे. पूल डुबून गेला डायरेक्ट गंगापूरचा. जलालपूर गंगापूर पूल जॉईनिंग बंद. हे बा फक्त 1 2 3 4 5 6 मोजून 6 पायऱ्यावरती फक्त. आता लवकरच पूर येण्याची शक्यता आहे भाई. पण काही बोल, पाणी खूप जास्त आले. ते वाटलं नव्हतं आमच्या ब्लॉगमध्ये एवढं लवकर येऊन जातील हा ना. येऊन गेल्या बरं झालं. तसं मी जाणारच होतो त्याच्याकडे लवकरच. आज संध्याकाळी आमच्या घरी जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे, सर्वांनी त्याचा लाभ घ्या. तो जन्माष्टमीचा कार्यक्रम होऊन 4-5 दिवस होतील, तेव्हा तो हा ब्लॉग पडत. हे कोणाचे माझे सेम माझ्यासारखे, सेम फक्त साईज मध्ये फरक. अच्छा, पाहिलं ना भाऊ बहिणीची आवड पाहिजे ना किती खात्री. साईज सांग काय पाहिजे. 4 नंबर साईज आहे. हाईट डिफरन्सच पाहून घ्या भाई. काय लागतं काय सांगू मी आता. काही नाही, फक्त हाईट नाही छोटी, बाकी एकदम भेटत राहा असे. आणि फोन उचलावा जरा. चला झालंय भक्ती दिलं सोडून, आणि आता घरी जाऊया. बाय. राम राम मावशी.
चला झालं आता मंदिरात दर्शन. आता सोनूकडे जाऊ एखाद्या. सोनूला फोन करायचं राहिलं, त्याला बी घेऊन गेलो असतो, बट लेट इट बी नंतर कधी घेऊन जाऊ. सोनूकडे जायचं. घरी आलो होतो, आता परत चाललो आहे सोमेश्वरला. सोमेश्वरला जाऊन बघू काही ना काही करू. एकदा ट्राय करतो, वैभव जर आला वैभवला पण घेऊन जाऊ. काय करतोय? चालतो. काळा दिसतोय रे. सोमेश्वरला सोमेश्वरला आता चाल ना, जाऊन थोडं फिरू. सोमेश्वरला यायला बरं झालं. आता कंटेंट लवकर चांगला निघाल नाही का. एकट्या एकट्यात हां ठीक आहे झालं, एकट्या एकट्यात बी मजा येते, काही प्रॉब्लेम नाही झाला. ए घरी जायचं काय काम, डब्बा घेऊन यायचा बाई. आलाय पोरगा आलाय. येतोय सोमेश्वरला लगेच असंच, काही प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम? बरं ठीक आहे. भेटले आम्हाला पार्टमध्ये आता चालले सोमेश्वरला. मी चाललो, हा चाललाय रिक्षामध्ये. पोचून गेले सोमेश्वरला. आता सोमेश्वरला मजा करू आता थोडे. वैभव भाऊ फोनमध्ये बिझी बाई, काय बोला खत्री माणसं. काय नाही. आली बाई. मामा बी दिसले. नमस्कार, हाय करा. बस जाऊ का आता. यो आणि सिंगर. काय म्हणता बाकी कसे? ये जहाँ दिख जाता ना मेरे को गुस्सा हो रहा था. पाणी लय जाम वाढून गेले, काही गोष्ट खत्री वाढून ती गेली. जागा आम्ही तिथं मेडिटेशन करायचो. हां पण मग काम तू पत्ती नाही, झालं. मी. ठीक आहे ना, मी पण यायचो ना. काय पाहिजे? इडली पाहिजे. इडली द्या आम्हाला. हां मामा थँक्यू. चला इडली खाऊया. मामाचं लागले खायला बाई, एकटेच. ओके डेंजर मामा आहे. आता काय बोला, काही बोलू पण शकत नाही. मामा आहे शेवटी. जाऊ दे, बाय. तर वरनं निघालो आता डायरेक्ट घरी पायी. बघू म्हणजे भक्के जायंगे. डिपेंड करतं ते. आमचा मूड असला तर आम्ही रिक्षामध्ये पण जाऊ शकतो. एक वस्तू घ्यायची होती, ती पण घेतली. आता ती वस्तू तुम्हाला डायरेक्ट खूप दिवसानंतर माहीत पडेल, कारण खूप दिवसानंतर तिचं काम आहे. ही वस्तू जर आता सांगून दिली तर राडे होतील. चालेल, चला फक्त घरी गेल्यावरच भेटेल. आता लय जोरात पाऊस चालू आहे, ऑप्शन नाही आहे. हवा बिवा चालू आहे, काम पच्चीस झालेलं आहे. चला ठेवतो, नंतर बोलतो. फ्रेश वगैरे होतो. आता खूप जास्तच पाऊस चालू होता, केस पूर्ण वल्ला होऊन गेलो आहे. फ्रेश वगैरे होऊन आता जेवण वगैरे करून झोपून घेईल. झोपल्यानंतर मग आता आय थिंक जिमचाच व्लॉग निघेल. मग जिमला जाऊ, जिममध्ये व्हिडिओ काढू. ट्राय करेल व्हिडिओ काढायचा. आय डोंट थिंक तिथे व्हिडिओ काढण्याचा व्हिडिओ निघेल, पण बघू. गर्दी जास्त राहते म्हणून काही करता येत नाही. आणि त्यांचं विचित्रच चालू राहतं, इकडं तोंडाकडं बघत राहता बाबा. बघू काढू व्हिडिओ. आणि पाऊस जोरात चालू आहे, मग नदीला पूर येण्याची शक्यता खूप जास्त आहे. नदीला पूर आला की मी येईल, मोबाईल घेऊन ब्लॉग काढेल आणि तुम्हाला दाखवेल. अजून काय नाही. ॲज एक्सपेक्टेड भेटलो आपण संध्याकाळीच. काही नाही, आत्ता जिमला निघलो आहे. काहीतरी करावं लागत जाईल यार मिडलमध्ये. खरंच काय दिवस नुसतं झोपेल राहतो दुपारचा. झोपणं, खाणं आणि बस, काहीच काम नाही राहत. मग आता सोनू भाऊ येत आहे त्यांच्यासोबत, आणि मगर भाऊ येत आहे मेन माणूस, त्यांच्यासोबत जाऊ जिमला. आज चेस्ट मारायची. आज ट्राय करू थोडा हेवी वेट जायचं. बघू ट्राय करू. फक्त अंगात जीव तर काही राहत नाही, पण मग तरी हेवी वेट जायचं, मजा करायची. आमच्या रस्त्याने माणूस पण जॉईन झालेले आमच्यासोबत. भाई
दिसायला असं आहे तो बाई, वजन जो उचलतो ना, नाद नाही. नाही, मी जिमचं नाही म्हणत आहे. आजच्या ब्लॉग मध्ये मी आताशी माझं दर्शन झालेलं असेल का झालंय? आजच्या ब्लॉग मध्ये याचं काही दर्शनच नाही डायरेक्ट. तो एक चमकणार झालंय रे. सोमेश्वरला जातो. हा, सोमेश्वरला जातो. मी आज सोमेश्वरला जाताना याच्यासोबत एक चमकता हिरा बघितला असेल. तो कंटिन्यू माझ्यासोबत होता आज. काय केलं मध्ये हिरेने? काही नाही. अरे बाबा तिची बडबड नेक्स्ट लेवल राहते डायरेक्ट. त्याला नाही नेक्स्ट नाही, अशी लेवल राहते. नेक्स्ट लेवल राहते. नेक्स्ट लेवल राहते डायरेक्ट. विषय कालून नेक्स्ट लेवल राहते तो. खत्री मारूच आहे तो, पण तो माणूस थोडा ना खत्री मारूच आहे. खचा छपन होऊन जातं कधी कधी, छपरी म्हणून जातं. भारी काही विषय नाही. चांगला माणूस नाही आहे रे, माणूस चांगला आहे. कलरला जरी काळा असला तरी हा चांगला माणूस आहे. अय्यर भाई माहिती ना, ताजमहलचा अय्यर भाई माहिती ना तुम्हाला? आम्ही रेसिस्ट नाहीये, पण तो काळा आहे. तो काळा आहे आणि तो काळाच आहे. चल माहिती. काय पाहिजे? कॅडबरीत काय करतो तू? कॅडबरीचं खायचं, ग्लुकोज इंटेक. कॅडबरी खाऊन जाडं व्हायचं नुसतं. विषय खरे भाई. क्लास व्हिडिओ निघाले आज जिममध्ये. जिममधून घरी चाललो आहे आता. इज्जतदार एकदम. चेस्ट एकदम क्लास मारली बाई. मगर भाऊच्या कृपेमुळं एकदम मस्त चेस्ट बसली आहे. काय सेट सांगितले, तगडे सेट सांगितले, एकदम तगडे. नाद. सोनू भाऊ पण एकदम फॉर्ममध्ये एक नंबर बसली. मी फक्त व्हिडिओ नाही काढले माझे, तर तुम्ही माझा ब्लॉग मध्ये नाही बघू शकत. बाकीचे 3-4 जण दिसतील, मस्त मारले त्यांनी. हँड स्टँड, वन हँड आणि ते सर्व व्हिडिओ यांनीच काढले आणि एकदम मस्त व्हिडिओ आहे ते. सर्व तुम्हाला आता दिसून जातील, त्याचे काही प्रॉब्लेम नाही. बोललो मी व्हिडिओ मस्त व्हिडिओ. इज्जतदार येतो आता घरी. झालं आहे जेवण वगैरे. आता ना ब्लॉग एंड करायलाच खाली आलेलो. सोनू भाऊ पण बसली आमची. आज सगळ्यांनी जिममध्ये पुशअप्स हे ते मारले, व्हिडिओ निघले. मी माझे नाही निघले. माझा ना पहिल्या ब्लॉगला पुशअप मारले मी व्हिडिओमध्ये. इथं आय बटनवरती दिसत आलं असेल, क्लिक करून बघून घ्या. बाकी काही नाही. व्हिडिओ बघा, खुश असेच ब्लॉग बघत राहा. असाच सपोर्ट राहू दे. चांगले ब्लॉग येत राहणार आहे. मजा तर येणार आहे. इज्जत तर आहे. विषय खोले. येतो. गुड नाईट, बाय बाय. आता डायरेक्ट उद्या ब्लॉग करायचा. पीस आउट. यू आणि